12 आणि 28% जीएसटी स्लॅब बंद। आता 5 आणि 18% जीएसटी स्लॅब असणार। 22 सप्टेंबरपासून नवे जीएसटी दर लागू। आरोग्य आणि जीवन विम्यावर जीएसटी नसणार। जीआर मधील काही शब्दांवरून संभ्रम। सोमवार मंगळवारपर्यंत कोर्टात जाण्याची तयारी। कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू। भुजबळांची माहिती। तर ओबीसींनी उपोषण न करण्याचं भुजबळांचं आवाहन। मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय कायद्याच्या चौकटीत बसणारा। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार। ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून स्पष्ट। कॅबिनेट बैठकीवर छगन भुजबळांचा बहिष्कार। मराठा आरक्षणावरून काढलेल्या जीआरवरून भुजबळ नाराज। मुख्यमंत्री फडणवीस नागपूरमधील ओबीसी आंदोलनाला भेट देणार। बबन तायवाडेंसह आंदोलकांशी फडणवीस चर्चा करणार। चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेत ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत। भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडेंसह अतुल सावे, दत्तात्रय भरणे समिती सदस्य। संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात 1000 रुपयांची वाढ। लाभार्थ्यांना दरमहा 1500 ऐवजी 2500 रुपये मिळणार। मुंबई बँकेकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थी महिलांना 0% व्याजदरानं कर्ज योजनेचा शुभारंभ। मुख्यमंत्री फडणवीसांचा व्हिडिओ कॉलवरून लाडक्या बहिणींशी संवाद। दिल्लीसह उत्तर भारतात पावसाचा हाहाकार। दिल्लीत अनेक भागात पूरस्थिती। यमुनेचे पाणी निगमबोध घाट परिसरात भरल्यानं अंत्यसंस्कारही काही काळ थांबले। जम्मू काश्मीरमध्ये पुरात अडकलेल्यांचं बीएसएफ जवानांकडून रेस्क्यू। फटकोटलीमधून 2 हेलिकॉप्टरद्वारे 47 जणांना वाचवलं।